सोशल मीडिया ॲप बंदीवरून नेपाळमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. नेपाळ सरकारने बंदी मागे घेतल्यानंतरही हिंसक आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्या तरुणांनी राष्ट्रपतींच्या घरावर हल्ला करत जाळपोळ केले आहे, तर कायदा मंत्र्यांचे घर जाळले आहे. काही वृत्तांनुसार नेपाळचे पंतप्रधान केपी ओली हे राजीनामा देण्याच्या तयारीत असून देशाबाहेर पलायन करण्याची शक्यता आहे. आंदोलनकर्त्यांनी उपपंतप्रधानांना रस्त्यावर पळून मारलं. धक्कादायक व्हिडिओ व्हायरल. नेपाळमध्ये सध्या हिंसक आंदोलन सुरू असून या दरम्यान मंत्र्यांवर सतत हल्ले होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आंदोलनकर्त्यांनी नेपाळचे अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल यांना काठमांडूत रस्त्यावर पळून मारला आहे. नेपाळमधून आलेल्या व्हिडिओमध्ये अर्थमंत्री विष्णू प्रसाद काठमांडूमधील गल्लीत धावताना दिसत आहे. या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी त्यांना घेरलं होतं. या दरम्यान आंदोलनकर्ते त्यांचा पाठलाग करतात. एक आंदोलनकर्ता त्याला लात मारतो. लात मारल्यानंतर ते खाली पडतात आणि पुन्हा उठून धावू लागतात. यावेळी आंदोलनकर्ते त्यांना पकडून घेऊन जातात. विष्णू प्रसाद पौडेल हे नेपाळचे उपपंतप्रधानही आहेत.